मित्रांनो, मृत्यू सोबत काम करणं असं कधी ऐकलंय का? पण अशा गोष्टी आपल्या समाजामध्ये घडतात. लोक समाज सेवेसाठी आपल्या देशामध्ये काहीतरी चांगलं व्हावं, आपल्या देशावर जी कोविडचं संकट आलंय त्यातून देशाला लवकर मुक्त करता यावं म्हणून अनेक लोक मृत्यू सोबत काम करतात. आपल्या घरच्यांचा जीव धोक्यात आहे, घरात कॅन्सर पेशंट असून त्याच्या जीवाचा धोका, हे आपल्या डोक्यावरचं संकट, अशा अनेक सगळ्या गोष्टी असताना फक्त समाज सेवेसाठी आणि आपला कुठेतरी समाजाला उपयोग व्हावा आणि आपला देश या संकटातून लवकर मुक्त व्हावा यासाठी अशाच आपल्या जवळच्या एका व्यक्तीने काम सुरू केलं. आणि जे कोणी काम पत्करत नाही अशा मृत्यू सोबत त्यांनी 3 ते 4 महिने काम केलं. ते म्हणजे पारखे सर. आणि आज आपण पारखे सरांच्या एक्सपिरियन्स, त्यांच्या कल्पना आणि त्या काम करण्यामागचं कारण हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि जे लोक खरंच रिअल लाईफ मध्ये हिरो आहेत, जे आपल्यासाठी काम करतात, त्यांचा हा व्हिडिओ आहे. आणि नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या बरोबर आहेत पारखे सर. यांनी 3-3.5 महिने जे काम कोणी स्वीकारत नाही आणि जे काम करायला अनेक लोक घाबरतात अशा ठिकाणी त्यांनी स्वइच्छेने कार्य केलं. म्हणजे जे कोविड सेंटर्स असतात तिथं टेस्ट घ्यायची, त्यांचे नाव नोंदवायचे, हे काम पारखे सरांनी 3-3.5 महिने स्वइच्छेने केलं. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पारखे सरांचा काय एक्सपिरियन्स होता आणि त्यांना काय नवीन गोष्टी कळाल्यात आणि त्यांची काय याबद्दल मत आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्याबरोबर आहेत पारखे सर. आणि या पुढचा सगळा व्हिडिओ म्हणजे बऱ्याचशा गोष्टी पारखे सरांनाच बोलायच्या आहेत. त्यामुळे सर अप टू यू. सर कॅमेरामध्ये. नमस्कार, मी प्रकाश पारखे. बहुजन शिक्षण संघाच्या सिद्धार्थ विद्यालयामध्ये गेले मी 31 वर्ष काम करतो. या संस्थेने जे काही संस्कार मला दिलेत, कालकथित दादासाहेब रुपे होते, प्रेमांजी रुपे होते, स्नेहजाताई रुपे होते, यांनी जे काही संस्कार दिले त्याच्यामुळे मला सातत्याने असं वाटलं की मी समाजासाठी काहीतरी करायला हवं. आणि असाच एक दिवस माझी सख्खी बहीण आणि भाचे यांना घेऊन मी कोविड सेंटरमध्ये त्यांची कोविड टेस्ट करायला घेऊन गेलो. दुपारी 2 वाजले होते. कदाचित आमचा शेवटचा नंबर होता. मी तिथे गेलो आणि डॉक्टरांनी दरवाजा बंद करून घेतला. ते म्हणाले की आता वेळ संपली, तुम्ही आता नंतर या. पण नाशिकच्या दवाखान्यामध्ये त्यांना कोणी घेत नव्हतं, म्हणून मी त्यांना रिक्षामध्ये नाशिकवरून संगमनेरला आणलं होतं. त्यांच्यासाठी अर्जंट शौचालयाची वगैरे व्यवस्था केली होती. आणि अशा पद्धतीने माझी इच्छा होती की त्या दिवशी जर त्यांची टेस्ट झाली तर लगेच मला औषधोपचार त्यांच्यासाठी सुरू करता येईल. पण दुर्दैवाने तसं काही झालं नाही. आणि त्या दिवशी त्यांची टेस्ट न झाल्यामुळे ती रात्र माझी खूप टेन्शनमध्ये गेली. दुसऱ्या दिवशी टेस्ट झाली, 1 नंबरलाच झाली. पण ती जी रात्र होती ती रात्र माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील. टेस्ट झाल्यानंतर मी त्यांचा HRCT रिपोर्ट केला, त्यांना ॲडमिट केलं. आणि त्याच दिवशी निश्चय केला की माझ्यासारखे अनेक लोक आहेत की ज्यांना अशा पद्धतीने घरी जावं लागतं. आणि घरी गेल्यानंतर त्यांना तो जो मानसिक त्रास होतो आणि पेशंटला जो त्रास होतो तो होऊ नये म्हणून स्वतःहून मी हे काम करण्याचं ठरवलं. आणि मी आपल्या संगमनेर तालुक्याचे तहसीलदार, कर्तव्यदक्ष तहसीलदार सन्माननीय अमोलजी निकम साहेब यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की सर, अशा ठिकाणी घुलेवाडीच्या ग्रामपंचायतमध्ये कोविड टेस्ट सेंटर आहे, RT-PCR, त्या ठिकाणी मी काम केलं तर चालेल का? ते म्हटले मी तुम्हाला संध्याकाळी सांगतो. आणि त्यानंतर मी प्रांत साहेबांना पण फोन केला, आदरणीय डॉक्टर शशिकांतजी मंगरुळे साहेब यांना पण फोन केला की सर, मला या सेंटरमध्ये काम करण्याची इच्छा आहे. मी त्याच गावामध्ये राहतो आणि माझ्यामुळे जर माझ्या गावकऱ्यांना फायदा होणार असेल, माझ्या मित्रांना, नातेवाईकांना, गावकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असेल तर मी ते काम करायला तयार आहे. मला कोणती ऑर्डर देऊ नका, मला कोणती फॅसिलिटी देऊ नका, पण मी ते काम करेल आणि अतिशय प्रामाणिकपणे करेल. दोघांनीही सहमती दिली, दोघांनी परवानगी दिली की तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. आणि मला खूप आनंद झाला.
कारण ती गोष्ट मी माझ्या आनंदासाठी केली होती, ती माझ्या स्वतःच्या लाभासाठी केली होती. लाभ असा होता की मला माझ्या गावकऱ्यांना सुखी पाहायचं होतं. कारण सगळ्यात जास्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये घुलेवाडीचा कोविड रेट हा सगळ्यात जास्त होता आणि मृत्यूचं प्रमाणसुद्धा जास्त होतं. आणि मला असं वाटलं की या RT-PCR टेस्ट जर आपण वाढवल्या तर त्याचा गावकऱ्यांना नक्की फायदा होईल. कारण गावामध्ये 100 मुलांची टीम होती आणि त्या टीमने ग्रामरक्षक दल नावाची एक संघटना सुरू केली होती. त्यांनी खूप वेगानं काम सुरू केलं होतं आणि मला सतत असं वाटत होतं की मी RT-PCRच्या सेंटरमध्ये जर गेलो तर या मुलांना माझी मदत होईल आणि त्याचबरोबर गावकऱ्यांनाही माझी मदत होईल. आणि म्हणून मी ते काम अगदी स्वेच्छेने स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी मी बरोबर 9:30 वाजता ड्युटीवरती हजर झालो आणि त्या दिवसभरामध्ये 268 टेस्ट झाल्या. आणि त्या 268 टेस्ट होताना मला खूप विचित्र वाटत होतं की ती गर्दी, ते लोकांचे घाबरलेले चेहरे, त्यानंतर त्यांच्या मनातली भीती, काहीजण रडवेले झालेले, काहींच्या घरातले पॉझिटिव्ह झाल्यामुळं दगावलेले, अशा लोकांचे ते सगळे चेहरे पाहून मी खूप अस्वस्थ झालो. आणि असं ठरवलं की आता नाही, आता खूप काम करायचं. या लोकांचं ज्याला म्हणतो आपण की काउन्सिलिंग करायचं, त्यांना समुपदेशन करायचं, त्यांना माहिती सांगायची आणि त्यांना टेस्टबरोबर त्यांना या दुःखातून बाहेर काढायचं, त्यांना हसरं करायचं, त्यांना या आजाराच्या विषयी अगदी सोप्या पद्धतीने काम करता येईल किंवा त्यांना हा आजार सुलभ जाईल अशा पद्धतीने काम करायचं, हे मी नक्की केलं. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा ड्युटीवरती गेलो आणि त्या दिवशी मी थोडंसं एक 10-15 मिनटं लवकर गेलो. माझ्यावरती काम होतं फक्त नोंदणी करणं. त्या लोकांची नोंदणी करायची, त्यांचं नाव, वय, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर एवढं टिपून घेणं, एवढंच काम माझ्याकडे होतं. पण मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक काम सुरू केलं. मी तोपर्यंत डॉक्टरांना वगैरे काही तशी कल्पना दिली नव्हती. फक्त नोंदणी झाल्यानंतर डॉक्टर यायला 10-15 मिनटं उशीर असायचा. ते तिकडनं फोन करून सांगायचे की लोक एकत्र जमले, त्यांचं रजिस्ट्रेशन झालं की मला कॉल करा, मी येऊन टेस्टिंग सुरू करेल. पण मी त्या दिवशी त्यांना थोडा उशिरा फोन केला आणि जो वेळ मिळाला त्या वेळेमध्ये मी या सर्वच लोकांना एकत्र बसवलं. कारण तिथली जी युवा शक्ती संघटना आहे त्या संघटनेने त्या ग्रामपंचायतच्या बेसमेंटला साधारणपणे 100 लोक बसतील इतकी खुर्च्यांची खूप सुंदर व्यवस्था केली होती. सोशल डिस्टन्सिंग, त्यानंतर सगळ्यांसाठी सॅनिटायझर, या सगळ्यांची खूप सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी त्यांनी पाहिली होती. आणि मग त्या सगळ्या लोकांना त्या खुर्च्यांवरती बसवलं आणि त्यांना कोरोना काय आहे, तो कशाने होतो, हा विषाणू काय काम करतो, तो कशाने संपतो, त्यानंतर त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी, हे सगळं त्यांना सांगायला सुरुवात केली. कारण रिपोर्ट हा 3 दिवसांनी यायचा. टेस्टिंग एकदा झाली की 3 दिवसांनी रिपोर्ट यायचा. पण हे 3 दिवस काय करायला हवं, या 3 दिवसामध्ये आपण स्वतःची काळजी कशी घ्यायची. कारण तोपर्यंत आम्ही काही त्यांना जो क्वारंटाईनचा स्टॅम्प आहे तो त्यांच्या हातावर काय मारत नव्हतो. नंतर तो मी मारायला सुरुवात केली. कारण लोक इकडे तिकडे भटकतील, लोकांमध्ये जातील, आणखी प्रादुर्भाव वाढेल, म्हणून मी नंतर स्टॅम्प मारायला सुरुवात केली. पण तत्पूर्वी या सर्वच लोकांना कोविड कशामुळे होतो किंवा तो नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे कसं काम करतो, नाकामध्ये तो काही दिवस थांबतो, घशात थांबतो, मग तो लंग्समध्ये जातो, त्यानंतर तो लंग्समध्ये कसं त्याचा प्रादुर्भाव पसरवतो, हे सगळं त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सांगायला सुरुवात केली. मास्क का वापरावा, नाक आणि तोंड का झाकावं, का बंद करावं किंवा त्या बंदिस्त होईल असा मास्क का असावा, त्यानंतर हाताची स्वच्छता का करावी, हातावरती ज्या रेषा आहेत याच्यावरती हा विषाणू लवकर चिकटतो आणि तोंडाला हात लागला की तो लगेच नाकातून लंग्समध्ये जातो, म्हणून हात सातत्याने धुतले पाहिजेत, ते पण 20 सेकंद धुतले पाहिजेत. त्याचा फेस मनगटाच्या वरतीपर्यंत आला पाहिजे, तो 20 सेकंद राहायला हवा. कारण त्याचं प्रोटीनचं कवच फुटायला साधारणपणे 20 सेकंद लागतात किंवा ते संपायला 20 सेकंद लागतात. मग हात का धुतले पाहिजेत हे त्यांना सांगायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी कुठेही हात लावू नये, कुठेही टच करू नये. विशेषतः काच असेल, लोखंड असेल, स्टील असेल, केस असतील, कपड असेल, प्लास्टिक असेल, याला टच करायचं नाही, हे मी त्यांना सांगायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी अंतर का पाळावं, त्यांनी 3 फुटापेक्षा जास्त अंतर का पाळावं. कारण साधारणपणे हा विषाणू नाकातून जेव्हा आत जातो, घशात जातो, त्याची तिथे प्रोग्रेस सुरू होतो, तो लंग्समध्ये जातो आणि जेव्हा असा बाधित झालेला व्यक्ती जेव्हा खोकतो, शिंकतो, तेव्हा साधारणपणे 3 फुटावरती तो विषाणू बाहेर पडू शकतो आणि तो जड असल्यामुळे पटकन खाली पडतो. आणि मग हे त्यांना सांगायला समजवायला सुरुवात केली आणि मला खूप गोष्टीचा आनंद होतो की
ती लोक असे शांतपणे ऐकायला लागली, खूप मजा घ्यायला लागली. आणि हे होत असताना त्यांनी या 3 दिवसामध्ये काय खावं, म्हणजे प्रोटीनयुक्त खावं, त्यातल्या त्यात जर ते नॉनव्हेज असतील तर त्यांनी अंडी पण खावीत, मोड आलेली कडधान्य खावीत, डाळी खाव्यात, हिरवे पालेभाज्या खाव्यात, हे सांगायला मी त्यांना सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी घरामध्ये कसं वागायला हवं, कारण मीच 3-3.5 महिने घरच्यांपासून बाजूला राहिलो. माझी मिसेस कॅन्सर पेशंट असल्यामुळे खरं तर मी 6 महिन्याच्या अगोदरपासून हे सगळं काही करत होतो, पण वेगळ्या पद्धतीने काम सुरू होतं आणि तेव्हापासून स्वतःचे कपडे स्वतः धुणं, भांडे धुणं, वेगळ्या रूममध्ये राहणं, हे सगळं सुरू होतं. पण मग त्या लोकांना पण मी सांगायला सुरुवात केली, माझे अनुभव सांगायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला मला असं वाटलं की लोक स्वीकारणार नाहीत, पण त्यांना ते आवडलं, त्यांना ते खूप आवडलं की असं पण करता येतं. आणि हे 3 दिवस आपण काय करूया, हे 3 दिवस काय करायला हवं, औषधं कोणकोणती घ्यायला हवीत, त्यानंतर वाफ कशी घ्यायची, किती मिनिट घ्यायची, हे अगदी बारीक सारीक त्यांना त्यांच्या ज्या मनातल्या शंका होत्या, कारण ते मला विचारणार नव्हते हे नक्की, कारण ते खूप भेदरलेले होते, घाबरलेले होते. त्यातल्या त्यात कोविड झालेल्या लोकांमध्ये जाऊन बसायचं ही कल्पनाच त्यांना ती पटली नव्हती, त्यांना ती आवडत नसेल, पण तरी ते गुपचूप शांतपणे बसलेले होते. आणि मी जेव्हा त्यांना सांगायला सुरुवात केली तेव्हा मात्र ते त्यांना खूप आवडायला लागलं आणि ते स्वतः स्वीकारायला लागले की हां, असं पण आपण करू शकतो. म्हणजे येते 3 दिवस आपण जर अशी काळजी घेतली तर आपल्याला ऑक्सिजनवरती जावं लागणार नाही, आपल्याला ॲम्ब्युलन्सची गरज पडणार नाही, आपल्याला महागड्या औषधांची गरज पडणार नाही, आपल्याला ॲडमिट व्हावं लागणार नाही. ही अतिशय खात्रीशीररित्या मी त्यांना सांगितलं. कदाचित मी बरोबर होतो, चूक होतं, मला माहीत नाही, पण माझ्या मनामध्ये एक भावना अशी होती की या लोकांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरे मी द्यायला हवीत. कारण त्यातले काही सगळेच शिकलेले होतं असं नाही, काही शिकलेले होते, काही अर्ध शिकलेले होते, काही अशिक्षित होते. पण माझ्या लक्षात आलं की शिकलेले सुद्धा शांतपणे ऐकतायत, कारण त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचलेली नाही. आणि मग अशा रीतीने ही सगळी माहिती जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि ती माणसं जेव्हा आनंदी होऊन बाहेर पडायला लागली, जाताना काही जण तर मला थँक्यू पण म्हणून जायला लागले. मला ती अपेक्षा अजिबात नव्हती, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यात मला खूप मजा येत होती. त्यानंतर जेव्हा जेव्हा वेळ संपायचा आणि दरवाजा बंद करायची वेळ यायची, तेव्हा मी एक दरवाजा हळूच उघडा ठेवायचो आणि पाहायचो अजून कोण येत आहे. जर कोणी येत असेल, गरजू येत असतील, तर मी डॉक्टरांनी विनंती करायचो की डॉक्टर PPE किट काढू नका, अजून PPE किट काढू नका, कारण PPE किट काढलं की टेस्टिंग बंद होतं. म्हणून मी त्यांना विनंती करायचो की सर तुम्ही PPE किट काढू नका, अजून गरजू लोक येत आहेत. आणि ते आल्यानंतर ते ज्या पद्धतीने खुश व्हायचे, ज्या पद्धतीने त्यांना आनंद व्हायचा, त्याचं वर्णन मी नाही करू शकत. या दरम्यान असे खूप प्रसंग आहेत की ज्याच्यामुळे मला स्वतःलाच खूप छान वाटलं की मी हे सगळं काही करू शकलो. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याची संख्या खूप वाढली, म्हणजे RT-PCR टेस्ट करणाऱ्यांची संख्या खूप वाढली. कारण मग मी नंतर त्याचा वेळ वाढवला, डॉक्टर साहेबांना विनंती केली की तुम्ही अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मी आदरणीय अमोलजी निकम साहेब यांना फोन करून एक विनंती केली की सर, आपण जे 3 दिवस हे जातात यामध्ये लोकांना आपण औषध नाही देऊ शकणार का, महत्त्वाच्या ज्या काही गोळ्या आहेत, एखादा कोर्स आहे तो आपण देऊ शकतो का. त्यांनी मान्य केलं. अगदी ते खूप असे गुणग्राहक आहेत आणि त्यांना स्वतः समाजाविषयी खूप कळकळ आहे, कामाविषयी खूप तळमळ असलेले ते तहसीलदार आहेत. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की सर तुमची आयडिया खूप छान आहे, पण सध्या औषधांची जी कमतरता आहे, त्या कमतरतेमुळे आपण असं नाही करू शकणार आणि त्यासाठी आपल्याला प्रशिक्षित असा स्टाफ तुमच्याबरोबर द्यावा लागेल आणि आपल्याकडे स्टाफची कमतरता असल्यामुळे आपण तसं काही करू शकणार नाही. पण तुम्ही लोकांना समजवून सांगा, तुम्ही लोकांशी बोलत राहा की अशी औषधं जर घेतली तर तुमचा जो काही कोविड होण्याचा जो रेट आहे किंवा जे काही HRCT तुम्हाला करावं लागतं किंवा त्याचे स्कोअर वाढतात, ते वाढायला जरा मदत होईल, ते वाढायला जरा कमतरता येईल, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. आणि त्या पद्धतीने मी लोकांशी बोलत राहिलो, लोकांशी मांडत राहिलो. आणि एक फायदा असा झाला की गावातले अनेक लोक सातत्याने अगदी रात्री पण फोन करायला लागले की सर उद्या आपलं RT-PCR सेंटर ओपन आहे का, उघडं आहे का, आम्ही येणार आहोत. आणि मी त्यांची रात्रीच नोंदणी करायला लागलो आणि अशा रीतीने त्या लोकांचा वेळ वाचवणं हे मात्र सहज शक्य व्हायला लागलं. ह्या ज्या चाचण्या आहेत, या चाचण्या जितक्या वाढत गेल्या तितके लोक खूप सेफ व्हायला लागले. आणि नंतर तर असं व्हायला लागलं की रिपोर्ट यायला 1-2 संस्था बदलल्या गेल्या. म्हणजे पहिल्यांदा नगरच्या लॅबमध्ये त्याचं टेस्टिंगचं सॅम्पलिंग जायचं, त्यानंतर ते घोटीला पण जायला लागलं.
पण या दरम्यान दोन्ही संस्थांकडून मी त्यांचे ॲप घेतले होते आणि त्या ॲपवरून मी अनेक लोकांना त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्स सांगण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यांना तिथपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं, कदाचित त्यांचा मोबाईल नंबर चुकलेला असेल, कदाचित मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल आणि त्यांना जर ती सॅम्पलचा त्याला रिपोर्ट आला नाही तर त्यांना तो पण त्रास होत होता. तो त्रास पण मी कमी करण्याचा प्रयत्न केला. रात्री बेरात्री फोन यायचे पण मी त्याचा कधी कंटाळा केला नाही. एक आनंदाचं काम म्हणून किंवा माझं स्वतःचं काम म्हणून मी ते करण्याचा प्रयत्न केला, कारण मी ते स्वतः स्वीकारलं होतं. या दरम्यान जिल्हा परिषदेचे सदस्य सीतारामजी राऊत यांची खूप मदत झाली, अनिलजी राऊत यांची खूप मदत झाली, तुषार असेल, निलेश असेल, त्यानंतर मयूर असेल, त्यानंतर पानसरे कंपनी असेल, गावचे सरपंच सोपानजी राऊत साहेब असतील, या सगळ्यांची खूप मदत झाली. या सगळ्यांनी खूप प्रोत्साहन दिलं, कारण ती चावीच माझ्याकडे राहायला लागली. मग त्या पूर्ण ग्रामपंचायतचं अजून उद्घाटन व्हायचं आहे. मोठी ग्रामपंचायत आहे, साधारण 6 कोटी रुपयाची इमारत उभारलेली आहे. तिचं उद्घाटन होणं बाकी आहे, पण तरीसुद्धा त्यांनी चावी माझ्याकडे देऊन टाकली आणि सांगितलं की सर तुम्ही हे सेंटर खूप चांगलं चालवा. कारण फक्त आपलं गावच नाही तर मग ढोलेवाडी आहे, गुंजाळवाडी आहे, पूर्ण संगमनेर आहे, सुकेवाडी आहे, पावबाकी, मालदड, या सगळ्या लोकांना खूप फायदा हा त्यातून होईल असं त्यांनी सांगितलं. त्यांनी जे काही प्रोत्साहन दिलं ते प्रोत्साहन मी अजिबात विसरू शकणार नाही, कारण हे काम माझं एकट्याचं नव्हतंच खरं. कारण ते खरं तर टीमवर्क होतं, पण हे टीमवर्क करताना मी ज्या पद्धतीने त्यांना घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनीसुद्धा माझं खूप ऐकलं. अक्षरशः आमचे जे सन्माननीय मैड साहेब आहेत, मैड डॉक्टर, त्यानंतर कानवडे असतील, त्यानंतर त्यांचे कोटकर असतील, त्यानंतर नवीन आलेले बागवान डॉक्टर असतील, यांनीसुद्धा खूप मदत केली. त्यांच्यानंतर आपले जे गुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचे जे काही प्रमुख असतील, डॉक्टर जराड साहेब असतील, कचेरिया साहेब असतील, यांनीसुद्धा खूप समजून घेतलं. यांनी प्रत्येक वेळा मला त्यांचा फोन यायचा की सर रविवारी सुरू ठेवणार आहात का? तर मी डॉक्टरांना विनंती केली होती की सर रविवारी पण आपण ठेवूया, मला रविवार नको आहे, मला रविवारची सुट्टी नको आहे, आपण रविवारीसुद्धा काम करू. आणि या सगळ्या स्टाफने होकार दिला. रविवारीसुद्धा सेंटर चालू राहायला लागलं आणि ज्या पद्धतीने या टेस्ट वाढून गावचा जो काही रेट आहे, पॉझिटिव्ह व्हायचा जो रेट आहे, तो कमी व्हायला मदत झाली. कदाचित ती गावाला एक प्रामाणिकपणाची माझी छोटीशी खारीची मदत असेल, ती मदत त्या निमित्ताने झाली. आणि अशा पद्धतीने एक सुंदर असं काम हे उभं राहिलं. पण हे चालू असताना माझी इतर पण कामं सुरू होती, ऑनलाईन क्लासेस सुरू होते. त्यानंतर दर गुरुवार आणि रविवार हाचा माझा उपक्रम आहे गेली वर्षभर, गुरुवार रविवार गोष्टीचा. तर गुरुवार आणि रविवार सगळ्या मुलांना ऑनलाईन गोष्ट ऐकवणं, माननीय पाहुण्यांना बोलवणं, ह्या सगळ्या ऑनलाईन बोलवणं, या सगळ्या गोष्टी सातत्याने सुरू होत्या. पण हे होत असताना हा जो संपूर्ण काळ आहे, कोविडचा काळ, हा अतिशय गंभीर होता. अजूनही तो आहे. आता 1 तारखेला लॉकडाऊन काढले असं म्हणतात, पण माझी सगळ्यांना एक विनंती आहे की खूप मोकळं होऊ नका. मोकळं व्हायची गरज नाही, कारण आता तर अशी पण परिस्थिती आहे की लोक आता सांगत नाही मी आजारी आहे म्हणून, किंवा घरातल्या घरातच नीट होण्याचा ते प्रयत्न करतायत. या सगळ्यांनाच विनंती आहे की असं काही करू नका. दवाखान्यात या, डॉक्टरांचा सल्ला घ्या, टेस्ट करा. आणि टेस्ट केल्या की आपोआप लगेच स्वतःलाच कळतं की मी आता काय करायला हवं. आता लग्नांची पण संख्या वाढेल, त्यानंतर मयत 10वे यांची पण संख्या वाढेल, आमरसांच्या जेवणाची संख्या वाढेल. या दरम्यान पुन्हा एकदा शासनाला आपण सगळ्यांनी मदत करायला हवी, प्रशासनाला आपण सगळ्यांनीच मदत करते. ते आपलं सगळ्यांचं काम आहे. सन्माननीय राजेशजी टोपे आहेत, आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात आहेत, आणि त्यांचे अजित पवार साहेब आहेत, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे साहेब, हे सगळे सातत्याने प्रयत्न करत आहेत, सातत्याने म्हणतायत की तुम्ही घराच्या बाहेर शक्य तेवढं कमी पडा. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे, कारण पुढचा स्ट्रेन हा मुलांसाठी आहे. आणि म्हणून मुलांना जीव लावण्यासाठी, मुलांना सांभाळून घेण्यासाठी आपल्याला जे जे काही करता येईल ते आपण करावं. त्यासाठी मोठ्या माणसांनी घरातून बाहेर पडू नये. मोठी माणसं सुरक्षित राहिली की मुलं आपोआप सुरक्षित राहतील. पण त्यासाठी आता दुकानं उघडली आहेत, बाजार उघडला आहे, अगदी सगळ्यांनीच गर्दी करायची असं अजिबात गरजेचं नाही. मी सगळ्या दुकान मालकांना विनंती करेल, त्यांच्या स्टाफला विनंती करेल की तुम्हीसुद्धा मास्क वापरायला हवा, तुम्हीसुद्धा सॅनिटायझर, तुम्हीसुद्धा हँडग्लोव्ज हे वापरायला हवं. कारण काल परवाच मी दुकानामध्ये गेलो होतो तर माझा अनुभव खूप वाईट आहे. दुकानदारांना मास्क नाहीत, त्यांच्या कामगारांना मास्क नाहीत. आणि असं जर होत राहिलं तर शासन काहीही करू शकणार नाही. शासनाने कितीही प्रयत्न केले तरी त्याचा उपयोग होणार नाही.
मला असं वाटतंय प्रत्येकाने काळजी घेतली, प्रत्येकाने स्वतःला सांभाळलं, स्वतःचं कुटुंब सांभाळलं, माझं कुटुंब माझी जबाबदारी असं जर म्हटलं तर मला असं वाटतंय की पुढचा स्ट्रेन हा येणार नाही. त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज असायला हवं. अशा रीतीने माझे अनुभव मी आपल्याशी शेअर केलेले आहेत. तर सरांनी आत्ताच त्यांचे सगळे अनुभव आणि कोणत्या गोष्टी घडणार आहेत, कोणत्या गोष्टी त्यांच्याबरोबर घडल्यात, या सगळ्या गोष्टी सरांनी सांगितल्या. तर आपल्याला सरांकडून काय शिकायचं? तर मित्रांनो, आपल्या समाजामध्ये असे अनेक लोक आहेत, ते फक्त 2 टाईमच्या खाण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करतात. पण सर एक असा समाजातला हिरो आहे की त्यांनी फक्त स्वतःच्या गरजा न बघता लोकांना कसं मदत करता येईल, लोकांशी कसं आपली काहीतरी मदत होईल. आपण जर जन्माला आलो आहे तर आपलं काहीतरी समाजाचं देणं लागतं. गिव्हर्स गेन पॉलिसी म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला थोडीशी मदत करतो तर त्याचे 10 पट मदत आपल्याला कुठून तरी निसर्गातून मिळत असते. नक्कीच हा सरांचा उद्देश असावा. आणि सरांनी जे काम केलं या गोष्टीमध्ये, तुम्ही आता ज्या सर तळमळीने बोललेत, याच्यापेक्षाही जास्त तळमळीने जेव्हा ते रुग्णांसमोर बोलतात तेव्हा नक्कीच त्यांच्या मनातली भीती आणि सगळ्या गोष्टी निघून जातात. आणि सरांनी कोणतंही मूल्य किंवा कोणतंही वेतन या गोष्टीतून घेतलेलं नाही. सगळं स्वकार्याने काम केलं आहे. त्यांनी अनेकांना प्रोत्साहनसुद्धा दिलं आहे आणि त्यांनी कधीच स्वतःच्या कामाची स्तुती केलेली नाही. या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांनी कधी स्वतःचं कधी हे केलं नाही की मी हे केलं आहे ते केलं आहे. कधी त्यांनी स्तुती केली नाही. फक्त सांगितलं आहे की कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत. त्यामुळे सरांचं खूप खूप आभार. आणि सरांनी आपल्याला एवढा त्यांचा महत्त्वाचा वेळ दिला. सर सकाळी शाळेमध्ये सुद्धा ड्युटी करतात आणि आता परत अर्ध्या तासामध्ये ते परत हॉस्पिटलला जाणार आहेत आणि परत त्यांचं दिवसाचं रुटीन सुरू होणार आहे. एकच फक्त ॲड करतो. गेली 1 जून ते 7 जून या 7 दिवसामध्ये माझ्या सगळ्या मित्रांच्या मदतीने मी एक खूप नवी अशी आयडिया आणण्याचा प्रयत्न केला होता. थुंकणे विरोधी जनजागृती सप्ताह, थुंकणे विरोधी जनजागृती सप्ताह असा सप्ताह माझ्या गावामध्ये मी संपन्न केला. पण त्यासाठी कैलासवासी जी व्ही रुपवते सर, गुरुवर्य जी व्ही रुपवते सर या ट्रस्टने बोर्ड तयार करून दिले. आणि मग हे बोर्ड घेऊन आम्ही एकही शब्द न बोलता, कुठेही वाद न घालता रस्त्यावरती ते उभं राहायचं. त्या लोकांना सांगायचं की रस्त्यावरती थुंकू नका, 4 चाकीतून 2 चाकीवरून तुम्ही थुंकू नका. थुंकल्यानंतर मागच्याला खूप त्रास होतो. कोविडमध्ये जसं खोकणे, शिंकणे याने कोविडचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तसा थुंकण्याने सुद्धा होऊ शकतो. आणि ते थांबवण्यासाठी खूप नाविन्यपूर्ण असा प्रयत्न या काळामध्ये मी केला. ही एक गोष्ट आपल्याशी शेअर करायची राहिली होती. धन्यवाद सर. आणि प्रत्येकालाच हा व्हिडिओ आवडला असेल तर अशा तुमच्या शेजारच्या आसपासच्या हिरोंविषयी आम्हाला कळवायला विसरू नका. आणि नक्कीच तुम्हाला आपल्या या व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला मिळत असेल किंवा काहीतरी तुम्हाला वाटत असेल की काहीतरी नाविन्यपूर्ण चाललं तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच.